18 बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। प्रत्येक क्षेत्रातल्या टॉप 18 बातम्या पाहणारच आहोत। मात्र सुरुवात एक मोठी बातमीनं लव जिहाद कायदा व्हावा या मागणीसाठी अहमदनगरमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकल हिंदू समाजाकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। गुजरातच्या काजल हिंदुस्तानी आणि मध्य प्रदेशचे कालीचरण महाराज मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। तर सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शहरातील प्रमुख रस्त्यावरून दिल्ली गेटपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि मोर्चामध्ये 50,000 नागरिक सहभागी होणार आहेत। महिला देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर नगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्याचबरोबर काही वाहतूक मार्ग देखील बदलण्यात आलेले आहेत। तर सकल हिंदू समाजाकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आज अहमदनगरमध्ये मुक्क मोर्चा काढण्यात येतोय। लव जिहाद कायदा व्हावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। साहेबराव, लव जिहादचा कायदा आणण्यासाठी मागणी करण्यात येते आणि त्यासाठीच आज मुक्क मोर्चा अहमदनगरमध्ये काढण्यात येतोय। काय सविस्तर अपडेट? प्राजक्ता, एक 8 दिवसापूर्वी या मोर्चाची घोषणा झाली होती। याच्यामध्ये कालीचरण महाराज जे आहेत ते उपस्थित राहणार आहे। प्रामुख्याने याच्यामध्ये एकच मागणी आहे की लव जिहादचा कायदा हा देशात आणि राज्यामध्ये लागू करावा, ही प्रामुख्याने मागणी आहे। कारण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये धर्मांतराचे प्रकरण वाढत चाललेले आहेत, अहमदनगरमध्ये 4 ते 5 प्रकरण घडले होते, त्यामुळे हिंदू समाज जो आहे तो थोडासा आक्रमक झाला होता। आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा काढलेला आहे। याच्यामध्ये शिवसेना, इतर जे पक्ष आहेत छोटे मोठे हिंदू धर्म मानणारे, त्यांनी याला पाठिंबा दिला आहे। जवळपास 50,000 लोक या मोर्चाला उपस्थित राहतील असं आयोजकांनी सांगितलेलं आहे। 500 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांनी नियोजन केलेलं आहे, कारण कुठल्याही प्रकारची घटना घडू नये। कारण यापुढची पार्श्वभूमी पाहता अनेक वर्षापूर्वीची पार्श्वभूमी नगरमध्ये आहे, त्यामुळे काही घटना घडू नये म्हणून पोलिसांनी याची काळजी घेतलेली आहे। रात्री अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सर्व रूटची पाहणी केलेली आहे। अहमदनगर छत्रपती महाराज आपण त्या ठिकाणी उभा आहोत, त्या ठिकाणावरून दिल्ली गेटमध्ये हा जाणार आहे। जवळपास 1 तास हा मोर्चा चालेल, त्यानंतर सभेमध्ये याचं रूपांतर होणार आहे। सभेमध्ये कोण काय बोलतो यावर प्रामुख्याने लक्षात, परंतु या दिल्लीचं प्रकरण असू द्या किंवा लव जिहादचं प्रकरण असू द्या, याच्यामध्ये दिल्ली प्रकरणामध्ये सल्ला वाडकर जे आहेत, सध्या वाडकर जे आहेत, त्यांच्या आरोपीला फाशी शिक्षा द्यावी आणि प्रामुख्याने लव जिहादचा कायदा हा लवकरात लवकर लागू करावा, ही मागणी या सकल मराठा समाजाने लावून धरलेली आहे। त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या मागणीला आता लोक किती प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल। या सगळ्या प्रकरणावरती पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असला तरी काही घटना घडू नये म्हणून बाकीची पोलीस मागवत आहेत। या मोर्चावर लक्ष असेलच साहेबराव, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।